गरबा आयोजित करताना गरबा आयोजन समिती जी काही अटी शर्ती टाकतं त्यांचा अधिकार आहे। त्यामुळं त्या अधिकारावर कारण कुठला गरबा कुठल्या नियमाने अटी तयार केलेला आहे, त्यावर पोलिसांची काय परवानगी घेतलेली आहे, कारण प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमाला पोलीस परवानगी देतं आणि आयोजकाची ती इच्छा असते कुणाला बोलवावं कुणाला नाही बोलवावं। त्यामुळं हा गरबा उत्सव जो आहे त्या आयोजन समितीने आणि पोलिसांनी दिलेल्या परवानगीच्या आधारावर आणि अटी शर्तीवरच त्या ठिकाणी गरबा उत्सव होतो। मला वाटतं आयोजकांनी हा निर्णय करायचा असतो। राज्यामध्ये अतिवृष्टी अनेक भागामध्ये झालेली आहे, त्यांना मदत देण्यासंदर्भात आपला काही निर्णय? मंत्रिमंडळाच्या प्रत्येक बैठकीत आणि रोजच माननीय मुख्यमंत्री आणि आमचंही खातं आणि मदत पुनर्वसन मंत्री राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेत असतं। आमचे जिल्हाधिकारी आणि आमची महसूल यंत्रणा, कृषी यंत्रणा फील्डवर पंचनामे करतं। ग्रामविकास विभागाची यंत्रणा या पंचनाम्यामध्ये असतं आणि त्यामुळे एकंदरीत पंचनामे झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतला आम्ही ते पंचनामे दाखवतो आणि यावर मग एनडीआरएफ आणि ईडीआरएफच्या नियमाप्रमाणे या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आम्ही नुकसान भरपाई देतो। या राज्यामध्ये जे काही अतिवृष्टी झाली ती अत्यंत आतापर्यंत झालेल्या अतिवृष्टीमध्ये मोठी अतिवृष्टी आहे आणि त्यामुळं यावर्षी खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि सर्वच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे ही शासनाची जबाबदारी आहे। शासन आपली जबाबदारी पार पाडत आहे। मोठ्या प्रमाणावर पंचनामे सुरू आहे। जे पंचनामे आले त्यांना मदतीची रक्कम गेली आहे, पण ज्या ठिकाणी पंचनामे झाले नाही त्या ठिकाणी मदतीची रक्कम गेली नाही। जिल्हा प्रशासनाला आम्ही सूचना दिलेल्या आहेत की तातडीनं तुम्ही पंचनामे पाठवा, जेणेकरून एकही शेतकरी सुटणार नाही याची काळजी सरकार घेत आहे। काल आपण म्हणाला तर आदिवासींच्या जमिनी आदिवासींना भाडे तत्वावर देता येणार, याच्यावर अनेक आदिवासी आपल्या लोकनेत्यांनी लोकप्रतिनिधींनी संताप व्यक्त करीत ही हा प्रकार म्हणजे आदिवासींची जमीन धनदांडग्यांच्या लक्षात घालण्याचा प्रकार आहे, काय सांगा? उलट आदिवासींना याच्यात फार मोठी मदत होणार आहे। त्या आदिवासी व्यक्तीला ठरवायचा आहे, हा काही सरसकट निर्णय नाही आहे। एखाद्या शेतकऱ्यांना, आदिवासी शेतकऱ्यांना जर वाटलं की माझी जमीन डेव्हलप करायची आहे, माझ्याकडे एखादा गावातला कुठला तरी उद्योगपती शोधून त्यांनी डेव्हलप केली, तर त्याला त्याचा करारनामा कलेक्टरसमोर करायचा आहे आणि कलेक्टरसमोर करारनामा करून त्याला आपली जमीन डेव्हलप करायची आहे, त्याचा तो मंत्रालयापर्यंत अर्ज येतात आमच्याकडे। आता काय होत आहे, हे अर्ज कुणाकडे येतात? मंत्रालयापर्यंत येतात। आम्ही त्याचा फक्त अधिकार कलेक्टरला देतोय की कलेक्टरनी आपल्या स्तरावर ज्यांना जमीन द्यायची आहे आणि ज्यांना जमीन भाडेपट्टावर घ्यायची आहे, जसं आदिवासी जमीन जर नॉन आदिवासीला विकायची असेल तर मंत्रालयापर्यंत प्रकरण येतं त्याची परवानगी घ्यायला। त्याचप्रमाणे हा विषय आहे की एखाद्या जमीन डेव्हलप करायची आदिवासीला, त्याच्या मुलाला, तर मंत्रालयापर्यंत येता कलेक्टरला मी अधिकार देतोय। दुसरा विषय आहे की एखाद्या आदिवासीच्या शेतीमध्ये गौण खनिज आहे, लोह आहे, गौण खनिज आहे, त्यांना जर जमीन डेव्हलप करायची आहे, त्यांनी कुणाशी करारनामा केला तर त्या करारनाम्यामध्ये त्यांनी ठरवायचं आहे आदिवासी व्यक्तींनी करारनामा करायचा की नाही करायचा। आणि करारनामा करायचा तर कुणासमोर करारनामा करायचा? तर घरी नाही करायचा, कलेक्टर समोर जाऊन करायचा। तिथे उद्या त्याचे हक्क जे आहेत आदिवासीचे हक्क प्रोटेक्टेड राहतील। आदिवासींना कोणी फसवू शकणार नाही। आदिवासी व्यक्तींना त्या ठिकाणी कलेक्टर समोर जो करार होईल त्या कराराप्रमाणे वागा लागेल जो घेणारा त्याला, आणि त्याचे पैसे किती असतील, कराराचे पैसे किती असतील, भाडेपट्ट्याचे किती पैसे असतील, हे सुद्धा कलेक्टरसमोर ठरवायचं आहे। आणि त्यामुळं आदिवासींना प्रोटेक्ट करणारा, आदिवासी शेतकऱ्यांना जमीन विकण्यापेक्षा, म्हणजे अडचणीच्या काळात जमीन विकण्यापेक्षा भाडेपट्टीचे अधिकार आम्ही आदिवासीला देतोय, जेणेकरून त्यांना आपल्या जमिनी डेव्हलप करता येतील, त्यांना आपल्या जमिनीचं गौण खनिजचा निर्णय करता येईल, त्यांना प्रचंड मदत या ठिकाणी आदिवासींना होणार आहे। आणि हा जो कायदा आहे, हा जो आपण करतोय, हे या ठिकाणी हजारो अर्ज माझ्याकडे पालघर, नंदुरबारवरनं आले की आम्हाला जमीन विकण्यापेक्षा आम्ही भाडेपट्टीवर या जमिनी डेव्हलप करण्याची आमची इच्छा आहे, याकरता निर्णय घेतला आहे। त्याच्यामधून सुपीक जमिनी उद्ध्वस्त होणार अशी भीती व्यक्त केली जाते। सुपीक जमीन तर करायच नाही आहे। जी जमीन समजा एखाद्या वेळी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना आहे,
सोलरची योजना आली आणि एखाद्या शेतकऱ्याला आपली पडीत जमीन भाडेपट्टीवर द्यायची आहे तर रेट ₹1.25 हेक्टरी आहे. भाडेपट्टा ₹1.25 हेक्टर म्हणजे ₹50,000 एकरी. हा जर भाडेपट्टाचा अधिकार जर आदिवासीला दिला नाही तर मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना तो आपली पडीत जमीन 30 वर्षाकरता भाड्यावर देऊ शकतो. आणि ती जमीन आदिवासीच्या मालकीची राहील, विकायची गरज नाही, मालक आदिवासी राहील. कुठल्याही या कायद्यामध्ये मालक आदिवासीच आहे, त्याला जमीन विकायची नाही आहे, भाडेपट्टीवर द्यायची. आणि भाडेपट्टा मिळाला तुम्ही वर्षाचे जर ₹50,000 एकरी कमवत नाही तर ₹50,000 तुम्हाला भाडं मिळणार आहे. आणि हे सुपीक जमिनीकरता नाही आहे, या नापीक जमिनीकरता निर्णय आहे, या गौण खनिजच्या जमिनीकरता निर्णय आहे. हा निर्णय सुपीक जमिनीकरता नाही. आणि ही मागणी आदिवासींची आहे, त्याला ठरवायचं आहे. पण जर त्यांनी ठरवलं की मला भाडेपट्टी द्यायची आणि नियमच नाही आहे, मग कुठल्या नियमात त्याला विचारायला काम करता येईल. आणि म्हणून त्यांना सोपं करून दिलं आहे. आदिवासी भागातल्या पडीत जमिनी डेव्हलप करण्याचा हा निर्णय आहे. थँक्यू.